नमस्कार. विज्ञानाची कास धरूया, प्रगतीची वाट चालूया. आज 28 फेब्रुवारी म्हणजेच राष्ट्रीय विज्ञान दिन. थोर शास्त्रज्ञ सर C.V. रामन यांच्या सन्मानार्थ साजरा होणारा हा दिवस आज आपल्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श केंद्रशाळा कळसवली नंबर 1 मध्ये एका आगळ्यावेगळ्या स्वरूपात साजरा होत आहे. आज आपल्या शाळेच्या प्रांगणात भरला आहे एक भव्य विज्ञान मेळावा. विज्ञानातील कुतूहल आणि संशोधक वृत्ती जोपासण्यासाठी आपल्या बालवैज्ञानिकांनी आज येथे विज्ञानाची पंढरीच उभी केली आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी आपल्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक आणि कष्टाळू शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या प्रेरणेतूनच प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयोगांची निवड करून स्वतःच्या हाताने ही सर्व तयारी पूर्ण केली आहे. चला तर मग फेरफटका मारूया या प्रयोगांच्या विश्वात. काही विद्यार्थी ध्वनीचे प्रसारण कसे होते हे सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत, तर दुसरीकडे उष्णतेचे वहन आणि पाण्याची घनता यांतील गुपिते उलगडली जात आहेत. हवेत वजन असते आणि हवा दाब निर्माण करते. हे हवेचा दाब या प्रयोगातून सिद्ध होत आहे. पाणी आणि आरशाच्या सहाय्याने तयार केलेले इंद्रधनुष्य सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे समाजात पसरलेल्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांनी हळद आणि सोड्याचा वापर करून विज्ञानामागची सत्यता पटवून दिली आहे. हे पाहून खरोखरच कौतुक वाटते. मेळाव्यात पुढे गेल्यावर आपल्याला स्थितीज, विद्युत बल आणि चुंबकीय बलाची जादू पाहायला मिळत आहे. भविष्यातील संकटांवर उपाय म्हणून जलशुद्धीकरण प्रकल्पाचे मॉडेल मांडले आहे. तसेच न्यूटनची तबकडी फिरताना 7 रंगांचा एक पांढरा रंग कसा होतो हे पाहणे डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. विज्ञानाची सूक्ष्म दृष्टी देणारा संयुक्त सूक्ष्मदर्शी आणि ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज सांगणारे प्रयोग आपल्या विद्यार्थ्यांच्या कल्पकतेची साक्ष देत आहेत. आजचा हा विज्ञान मेळावा केवळ प्रयोगांचे प्रदर्शन नाही, तर तो आपल्या विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आविष्कार आहे. या बालवैज्ञानिकांमधूनच उद्याचा रामन किंवा कलाम घरेल यात शंका नाही. सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन. धन्यवाद.